तर मित्रांनो, वेलकम बॅक. आज घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ. आपण जात आहे बॅलरेट, जे आहे मेलबर्नपासून 100 किलोमीटर लांब. बॅलरेट ह्या जागेचं महत्त्व ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचं आहे. इथूनच गोल्ड रशची सुरुवात झाली. 1830 ते 1850 मध्ये इथे युरोपियन सेटलर्स आणि चायनीज ट्रेडर्स यांनी बसण्यास सुरुवात केली आणि गोल्ड डिस्कवर झाल्यावर या जागेची भरभराट झाली. तर चला मग आपण जाऊया आपल्या पहिल्या स्टॉपवर, बॅलरेट सिटी. हॅलो मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे एका नवीन डेस्टिनेशनच्याकडे. हा व्हिडिओ बरेच वेळानंतर आम्ही काढलेला आहे, पण डेस्टिनेशन आहे सुपर कूल. तर आपण आलो आहे गोल्ड माइन, जिथे गोल्ड मिळते इकडे बॅलरेटला. आपण बघू शकतो पाठी गोल्ड नगेट आहे आणि आपण एक्सप्लोर करणार आहे बॅलरेट सिटी आज. चला बघ, आपण आलो आहे सिटी सेंटरच्या इकडे. तर हे आहे बॅलरेटचं सिटी सेंटर. तर आपण बघू शकता की मेलबर्नपासून खूप 100 किलोमीटर्स लांब आहे. तर मॅक्सिमम इकडे तुम्हाला स्काय स्क्रेपर आणि मोठ्या बिल्डिंग्स दिसणार नाही, पण इन जनरल बऱ्यापैकी डेव्हलप सिटी आहे. खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत आणि ब्रिटिश काळातलं आर्किटेक्चर बघू शकता आपण इथे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की इथे गोल्ड शॉप, मायनिंग एक्सचेंज, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जर समजा तुम्हाला इथे सोनं सापडलं तर तुम्ही इथे आणून हे एक्सचेंज करू शकता. तर बघा, 27.21 kgचा गोल्ड नगेट इथे सापडलेला आहे. पूर्वी विविध प्रकारच्या गोष्टी. तर हे असं ट्रेडिशनल शॉप अजूनसुद्धा इकडे ओपन आहेत आणि इथे अजूनसुद्धा गोल्ड मिळतं लोकांना. बऱ्याचशा आता जुन्या बिल्डिंगचं आर्ट सेंटर, आर्ट गॅलरीजमध्ये हे ट्रान्सफर झालेलं आहे. काही आर्टिस्टिक अम्ब्रेला लेनवे म्हणतात त्याला. तर तुम्ही बघू शकता की लेन्स सुद्धा खूप सुंदर सजवलेले आहेत इथे. साधारणतः क्रिसमसच्या ब्रेकमध्ये, डिसेंबरच्या हॉलिडे पिरियड्समध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या सर्वच सिटी अशा सुंदर अशा क्रिसमस ट्रीज आणि डेकोरेशनने सजवलेल्या दिसतील. हा बघा केवढा मोठा क्रिसमस ट्री सजवलेला आहे इकडे. जवळजवळ 3 मजली इमारतीचा क्रिसमस ट्री यांनी सजवला आहे. सुंदर असं गार्डनमध्ये फुलांनी यांनी रेनडियर बनवलेले आहे. रात्रीच्या वेळी अजूनही सुंदर दिसतं हे सर्व गोष्टी. तर हे एक महत्त्वाचा स्टॅच्यू आपल्या समोर आपण बघतोय. ही आहे क्वीन व्हिक्टोरिया, जिच्या राजवटीमध्ये इंग्लंडने पूर्ण जगावरती राज्य केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मेलबर्न आणि बॅलरेट ह्या 2 सिटीज ज्या राज्यामध्ये येतात, राज्याचं नावसुद्धा क्वीन व्हिक्टोरियावरनंच आलेलं आहे, व्हिक्टोरिया स्टेट म्हणून.
वर्ल्ड वॉर 2 मधलं ऑस्ट्रेलियन सोल्जरचं हे मेमोरियल बनवलेलं आहे, जे साऊथ आफ्रिकामध्ये जे शहीद झालेले सोल्जर त्यांच्यासाठी स्मारक बनवलेलं आहे. 3 ते 5 तास या सिटीला पूर्णतः एक्सप्लोअर करण्यासाठी भरपूर आहेत. हे एक्सप्लोरेशन कंप्लीट झाल्यावर आम्ही चाललेलो आमच्या पुढच्या प्रवासाला. ते होतं माउंट गॅम्बियर. जायला लागणारा वेळ आहे 3.5 तास. तर बघा, इथून स्वतःहून पेट्रोल भरावं लागतं ते ऑस्ट्रेलियामध्ये. आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर आपल्याला स्वतःच पैसे भरायला जायला लागतं. आणि जो आपला पेट्रोल स्टेशनचा नंबर असेल, जसं इथे फॉर एक्झाम्पल नंबर 5 आहे, तर आपल्याला 5 नंबर तिथे कोट करावा लागतो आणि जिथे पैसे होतील तेवढे द्यावे लागतात. आता आपण पैसे भरायला जाऊया. माउंट गॅम्बियर हे एक व्हिक्टोरिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया याच्या बॉर्डरवरती वसलेलं छोटंसं पण एकदम सुंदर असं शहर आहे. ठिकठिकाणी तुम्हाला छोटे छोटे हिल स्टेशन्स आणि केव्स दिसतात. तर एक्सप्लोअर करूया आपण. पहिलं अट्रॅक्शन म्हणजे ब्लू लेक. चला तर. तर मित्रांनो, आपण आलोय आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ब्लू लेक जवळ. पाठी बघू शकता ब्लू लेकच्या डिटेल्स. समोर दिलेल्या इन्फॉर्मेशन बोर्डवरनं आपल्याला क्लिअरली समजतं की कसं लावाच्या एरप्शनमुळे ब्लू लेकचं क्रिएशन झालं. स्टील याचे काही लाईमस्टोन्स किंवा व्हॉल्कॅनिक ॲश जे लाव्यामुळे प्रोड्यूस होते, ही तुम्हाला ठिकठिकाणी बघायला भेटू शकते. ह्या पूर्ण ॲक्टिव्हिटीमुळे फ्रेश वॉटरचा एवढा चांगला लेक क्रिएट झालेला आहे. आणि अजूनसुद्धा हे पाण्याचा मेन सोर्स आहे माउंट गॅम्बियर आणि आजूबाजूच्या एरियात. आजूबाजूला जॉगिंग ट्रॅक्स बनवले आहेत, ज्यांचा लोक भरपूर यूज करतात रेग्युलर एक्सरसाइज आणि रनिंगसाठी. आणि ह्याला खूप चांगल्या पद्धतीने जतन केलेलं आहे. ब्लू लेकच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती अजून एक नॅचरल अट्रॅक्शन आहे, विच इज कॉल्ड केव्ह गार्डन्स, विच इज क्रिएटेड from collapsed limestone cave. मध्ये सिटी ऑफ माउंट गॅम्बियरने या पूर्ण साईटला रिस्टोअर केलं. इथे वॉकवेज बनवले, स्टेअर्स बनवले आणि इथे एक सुंदरसं गार्डनसुद्धा उभारलं, जे आपण इथे बघू शकता.
आणि आपल्यासमोर आहे जगातल्या सर्वात मोठा लॉबस्टर स्टॅच्यू, जो आहे सिच्युएटेड द बिग लॉबस्टर रेस्टॉरंटजवळ साऊथ ऑस्ट्रेलियामध्ये. चला मित्रांनो, अशा प्रकारे वेळ झाली निरोप घ्यायची. आशा करतो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल. जर समजा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करून कळवा. लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.